सिंधी कॉलनी रस्त्याच्या डांबरीकरणाचा उत्साहात शुभारंभ। प्रभाग 7ला आदर्श व नंदनवन करण्याचा विकासाचा संकल्प कायम। वंदना ताठे। प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या सिंधी कॉलनी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका वंदना ताठे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। नागरिकांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीनुसार या महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे। या कार्यक्रमास परिसरातील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्त्याच्या दूरवस्तीमुळे होत असलेल्या दैनंदिन गैरसोयी आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आता दूर होतील अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। प्रभाग 7चा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी माजी नगरसेविका वंदना ताठे यांनी नेहमीच भरीव योगदान दिले आहे। मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे तसेच नागरी सोयी सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। प्रभागाला आदर्श व नंदनवन स्वरूप देण्याचा त्यांचा विकासाचा ध्यास आजही कायम असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले। या प्रसंगी विद्या बोरुडे, मंजुषा गायकवाड, अनिता क्षीरसागर, प्रज्ञा शालिग्राम, दुर्गा लालवणी, सुनीता वरखाडे, दामोदर बटेजा, अशोक सातपुते, डॉक्टर खोमणे, गोखले सर, विलासराव ताठे, बाबासाहेब वाकळे, अरुण शिंदे, मयूर ताठे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते। आज आपल्या अहिल्यानगरमध्ये सिंधी कॉलनी व आराधना कॉलनी या परिसरातील रस्त्याचं उद्घाटन प्रसंगी आपल्या वार्डाचे महापौर बाबासाहेब वाकळे व तसेच ह्या कॉलनीतले सगळ्या माझ्या माता भगिनी व सर्व आपले कर्मचारी सगळे उपस्थित राहिले व खूप दिवसाचं काम प्रलंबित राहिलं त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीने व महापौरांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करते व यापुढे बी ह्याच पद्धतीने आम्हाला सहकार्य करावे। कोणचं बी काम असेल तर ते आम्ही कुठल्या परिस्थितीत तुमचं मार्गी लावू। आज सिंधी कॉलनी व आराधना कॉलनीच्या अंतर्गत रस्त्याचे ज्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला असे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका वंदनाताई ताठे, दामूशेठ बटेजा या सिंधी कॉलनीतील सर्वच माता भगिनी असतील, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर साहेब आहेत, सगळ्यांचंच मी आभार मानतो की त्यांना जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागली, पण कुठलंही काम होण्यासाठी थोडा वेळ लागतो, तर ते आता वेळ आलेली आहे। आम्ही या भागातील हा रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने करू आणि या भागात जो वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो। कारण काही अडचणी असतात, निधीची कमतरता असती, ती सगळ्यावर मात करून वंदनाताई ताठे असतील, मी असेल, आम्ही सर्वांनी मिळून हे सगळं काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू। आम्ही आपल्याला विनंती करतो की यापुढेही अजून काही कामं असतील ते नक्कीच आम्ही मार्गी लावू। आज आपल्या प्रभागातील माझे मित्र सहकारी माजी महापौर बाबा वाकडे तसेच या वॉर्डच्या नगरसेवका वंदनाताई ताठे यांच्या प्रयत्नातून जे निधी उभारून हा साहिती सोसायटी व आराधना कॉलनी येथे काम सुरू झालेलं आहे रस्त्याचा। खरं म्हणजे त्याची अत्यंत गरजेचं होतं, कारण नेहमीच इथे आमचा सिंधी लोकांच्या जी वसाहत आहे तिथे येणं जाणं होतं। इथे एक छोटा गुरुद्वारा आहे आणि समोर सिंधू मंगल कार्यालय आहे, त्या दृष्टीने आणि वसाहती पुढे वाढलेली आहे आणि निवडणुकीपूर्वी हा कार्यालय सुरू होतोय। याचाच अर्थ आता येत्या इलेक्शनला पण इथे चारही आपले वॉर्डचे नगरसेवक हे कमल चिन्हावर नक्की निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।